सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. सर्वांचं आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे टी ई टी परीक्षा. आणि टी ई टी परीक्षा तुम्ही या प्रयत्नात निश्चितपणाने पास होणार ही मी आशा व्यक्त करतो. कारण ज्या काही ट्रिक्स आहेत, येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तुम्ही नेमका काय अभ्यास करायचा, कोणते विषय करायचे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. जे कोण चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. सर्वात प्रथम मित्रांनो, येणारी जी काय 28 तारीख आहे, म्हणजे आता राहिलेत फक्त एक 7 ते 8 दिवस. आता या दिवसांमध्ये नेमका आम्ही कोणता अभ्यास करू? एकतर तुम्ही फॉर्म कोणत्या माध्यमातून भरलाय ते सर्वात प्रथम तुम्ही डिसाईड करा. की जर मी समजा हिंदी माध्यमात घेतलं असेल तर मला हिंदीचे प्रश्न असणार आहेत 30. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत नाही की आपण कोणतं माध्यम निवडलंय आणि आपण अभ्यास कशाचा करतोय. ते हे सर्वात प्रथम तुम्ही पहिलं पाहून घ्या. तुम्ही माध्यम कोणतं घेतलेलं आहे एकदा फॉर्म चेक करा, फॉर्म भरला असेल तर. आणि त्या दृष्टीने काही जण अभ्यास करत आहेत, काहींना वेळ भेटत नाही. ठीक आहे, आता हा विषय जरा बाजूला ठेवूया. पण महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही ही टी ई टी परीक्षा 100% 90+ मार्क पाडणार, ही जी काय तुमची मेंटॅलिटी आहे ना, ती तुम्ही बनवा. पॉझिटिव्ह राहा. 100% तुम्ही पास होणार आहेत, मलाही त्याची खात्री आहे. ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेस निश्चितपणाने आपल्याला जे काही गोष्टी आपल्याला हे होणार आहेत त्या पण पॉझिटिव्हच आपल्याला भेटत असतात. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही तुमचं जे माइंड आहे ना, जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरी तुम्ही तुमचं जे काही माइंड आहे ते पॉझिटिव्ह ठेवा. माझा अभ्यास झालेला आहे आणि मी या परीक्षेसाठी म्हणजे एकदम फिट आहे आणि मी 100% दोन्ही पेपर, ज्यांनी 2 पेपर भरले असतील किंवा ज्यांनी 1 पेपरचा फॉर्म भरला असेल, 100% मी पास होणार, 90+ मार्क पाडणार, अशी तुम्ही फक्त एक तुमची मेंटली बनवा. तुम्ही अजिबात तुम्ही बाकीच्यांचा काही तुम्ही विचार करू नका की बाबा माझा एवढा अभ्यास झाला आहे आणि मी एवढाही करतोय, मला वेळ भेटला नाही अभ्यासाला, काही नको. कारण ॲक्च्युली मला माहिती आहे तुम्हाला बरेच जे काय कोणी इन सर्व्हिसमध्ये आहे, कोण बाकीचं काम करून किंवा कोण इंग्लिश मिडियमला शिकून परीक्षेचा अभ्यास करते. ठीक आहे, निश्चितपणे तुमचा अभ्यास चालू असेल. आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आता नेमकं काय करायचं आहे 8 दिवसात. आता या 8 दिवसामध्ये तुम्ही रिलॅक्स राहा. काहींनी बऱ्याच दिवस अभ्यास केलेला आहे, चालू आहे. मागचा काही विचार करू नका की माझे कोणते घटक राहिलेत, काही माझं चुकतात घटना, काही गोष्टी आहेत, काही विषयामधले हे घटक चुकत आहेत, काही नाही. रिलॅक्स राहा तुम्ही आता. कारण ज्यावेळेस आपण रिलॅक्स राहतो ना, एकदम आपण आनंदाने पेपर देतो, त्यावेळेस सगळ्यांचं तुम्ही पहा. आता केंद्रप्रमुख भरती झाली किंवा मागील जी काही टी ई टी परीक्षा आहेत ती दिली. इन सुरूच असलेले शिक्षक ज्यांचं वय 45+ आहेत, 50+ आहेत, पहिल्या प्रयत्नात पास झाले. ते कशामुळं? तर त्यांनी कोणताही मनावर किंवा मनात असं धरलं नाही, कोणताच असं टेन्शन घेतलं नाही की मी पास होईल का नाही, काय होईल. एकदम आनंदाने त्यांनी पेपर दिला, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी अभ्यास केला. तीच स्ट्रॅटर्जी तुम्ही आता हे 8 दिवसामध्ये वापरा. ज्यावेळेस तुम्ही मी सांगितलं तर पॉझिटिव्ह राहताल, तुमच्या बाजूने निकाल लागणार. ठीक आहे, आता ह्या 8 दिवसामध्ये तुम्ही काय करणार, तर ज्यांनी मराठी विषय घेतला असेल तर मराठी व्याकरणचे 30 प्रश्न आहेत. आता ह्यात मी काय करू? एकच काम करा फक्त. तुम्हाला जे काही यूट्यूबला काय पाहिजे असतील व्हिडिओ ते पहा, किंवा पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये वरच्यावर रीडिंग फक्त आपला जसं वेळ भेटेल तसं आलेले प्रश्न कशा पद्धतीने होते तेही करा. किंवा कोणत्या इथून मागे ज्या परीक्षा झाल्या, आता तुम्ही पाहू शकता काही पुस्तकं अशी आहेत की त्यामध्ये सर्व परीक्षांना आलेले प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे, ते दिलेले आहेत. ते फक्त वरच्यावर रीडिंग करा, वरच्यावर त्याची उत्तरं पहा फक्त. त्यानंतर इंग्लिश, आता ज्यांनी जर मराठी माध्यम घेतलं असेल तर त्यांना इंग्लिश विषय कंपल्सरी आहे. मग इंग्लिशचं काय करू, तर एकच सांगतो, इंग्लिशला तुम्हाला व्होकॅब्युलरी जास्त आहे. ह्या जे काय 8 दिवस आहेत, 8 दिवसामध्ये तुम्हाला जेवढा वेळ भेटेल त्यामध्ये जे आलेली व्होकॅब्युलरी आहे, कोणत्या टी ई टीला नाही तर तलाठी भरतीला, PSIला, STIला किंवा इतर ज्या काय आहेत परीक्षा, त्या परीक्षांना जे आलेले प्रश्न आहेत व्होकॅब्युलरीची, ते तुम्ही एकदा वरच्यावर पहा फक्त. आणि डोळे झाकून फक्त एक थोडंसं आठवायचा प्रयत्न करायचा की बाबा हां ह्याचं उत्तर काय आहे, हे अशा पद्धतीने. त्यानंतर हिंदी महत्त्वाचा विषय. आता हिंदी एक सांगतो, हिंदीला 30 पैकी तुम्हाला जरी अभ्यास असेल नसेल तरी तुम्ही 20+ 100% मार्क घेणार. आणि ज्यांनी थोडासा जर बऱ्यापैकी अभ्यास केला असेल ते 27-28 पर्यंत, म्हणजे 30 पैकी स्कोरचा जो काही स्कोर होईल ना तो तुमचा हिंदी विषयामध्ये होणार आहे. इथून मागचा अनुभव पाहिला तर ते बऱ्यापैकी हिंदीमध्ये सगळ्यांना जास्त मार्क पडले. तर हे जे करत असताना तुम्ही आता तुम्हाला फक्त ह्या 8 दिवसामध्ये एक सांगतो, इथून मागे ज्या काही परीक्षा झाल्या असतील कोणत्या, टी ई टीच्या सोडून,
टीईटीचे तुम्ही ऑलरेडी अभ्यास करताय, तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिला. टीईटी सोडून जर PSI मेन्स असेल, STI मेन्स असेल किंवा इतर कोणत्या मेन्स असतील, तलाठी असेल, नगर परिषदेची झाली असेल, कोणतीही च्या परीक्षांना तुमचे जे काही प्रश्न आलेले आहेत, इथून मागचे आलेले प्रश्न, ते तुम्हाला कुठे मोबाईलवर तुम्हाला भेटतील. किंवा तुम्ही आता एक काम करा, जेमिनी AI हे हे आहे आपली, गुगलवर सर्च करा, त्याच्यावर टाका. त्याच्यावरनं तुम्ही फक्त TETसाठी संभाव्य 50 प्रश्न, व्होकॅब्युलरी हे टाका. तिथं असे जे काही आहेत ना ते तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही फक्त जसा वेळ भेटेल तसं हे करा. आता ॲक्च्युली मला माहिती आहे तुम्हाला फिजिकली बसणं अभ्यासाला थोडं आता कठीण जाईल, कारण थोडे दिवस राहिले तुमचं मन चलबिचल होईल. त्यामुळं तुम्हाला ॲक्च्युली सगळ्यांना मोबाईलची जर एक सवय झालेली आहे, जिथे वेळ भेटेल तिथे फक्त ChatGPT काढा किंवा जेमिनी AI त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला काय टाकायचे तिथे तुम्ही ते फक्त तिथे टाका आणि ते जे संभाव्य प्रश्न टाका. जे प्रश्न येतील त्या प्रश्नांचं थोडंसं रीडिंग करा. एवढं तरी करा, म्हणजे थोडंसं ह्या 8 दिवसामध्ये तुम्ही नका 6-7 तास अभ्यास करू, 4 तास नका बसू कंटिन्यू. पण ज्यावेळेस वेळ भेटेल, एक 15 मिनिटं वेळ भेटलाय, मोबाईलवरती चालू करा तुम्ही. त्याचबरोबर आता गणित, सगळ्यात महत्त्वाचं गणित. आता गणित म्हणलं तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की तुम्ही गणितासाठी कोकिळा प्रकाशन असेल किंवा आपलं सतीश वशी सरांचं पुस्तक असेल, ही पुस्तकं तुम्ही जरा थोडीशी रेफर करा. जे काही नमुना आहेत त्यात ते नमुना सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या पाठीमागे केला असेल, तेच पुस्तक भेटलं किंवा दुसरं कोणतंही राहू द्या, थोडंसं फक्त गणित आता हे राहिलेल्या वेळेत थोडंसं वाचन करा. आता तुम्ही म्हणता सर हाडके सर वाचन करा म्हणजे नेमकं काय? याच्या पाठीमागे जो तुम्ही गणितं सोडवलेली आहेत, आता तुम्हाला ते बऱ्यापैकी माहिती आहे. मग तुम्ही काय करा, वाचन करा. म्हणजे गणित काय आलेलं आहे, त्या गणितामध्ये नेमका काय सांगितलेलं आहे पहा. महत्त्वाचा मुद्दा आहे. 30 मार्क आहे तुम्हाला गणिताला, पेपर क्रमांक 1ला. ते गणित तुम्ही समजून घ्या. गणितमध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा. त्यानंतर तुम्ही काय करा, त्याच्या गणितामध्ये खाली खाली जे काही सोडवलेल्या स्टेप आहेत ते एकदा फक्त वाचायच्या, पाहून घ्यायच्या. ह्याच्यात असं केलंय असं, म्हणजे समजून घ्यायचं. तुम्ही नका सोडू, कंटाळा येत असेल तुम्हाला, आता वेळ कमी, फक्त ते समजून घ्या. तुम्ही कोणती क्रिया केली, त्यानंतर कोणती स्टेप केली, त्यानंतर डोळे झाका. ते गणिताचं तुम्ही 8वं गणित असं पद्धतीने आलं होतं आणि स्टेप काय केल्या, असं तुम्ही फक्त करा. थोडंसं चिंतना स्वरूपात. आता पहा, हा वेळ थोडा कमी आहे. मनन चिंतन स्वरूपात तुम्ही आता ते गणित थोडंसं समजून घ्या, आकलन करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचं त्यात 4-5 प्रश्न असतात, सोपे आहेत. त्या पुढे गेलो आपण पेपर क्रमांक 1साठी. पहा, मराठी झालं, इंग्रजी झालं, हिंदी झालं, त्यानंतर गणित झालं. आता परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यास म्हणलं तर तुम्हाला असं वाटेल की 5वी ते 6वी-7वी पर्यंत काय असेल पेपर क्रमांक 1ला, पण नाही. परिसर अभ्यासामध्ये मित्रांनो, परिसर अभ्यास म्हणजे फक्त विज्ञान नाही, त्याच्यामध्ये इतिहासाचे पण प्रश्न आहेत, भूगोलचे प्रश्न आहेत, नागरिकशास्त्राचे प्रश्न आहेत. त्यामुळे हे काय करा तुम्ही, आता क्रमिक पुस्तकं असतील, एकदा क्रमिक पुस्तकं तुम्ही पहा. त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते थोडंसं वरचेवर करा. आता 8 दिवसामध्ये काय होणार, थोडंसं एवढं तुम्हाला करणं कठीण आहे. तर ठीक आहे, मोबाईलवरती मी सांगितले जेमिनी AI त्याच्यावरती टाका की 5वी परिसर अभ्यास. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन पुस्तक आलेले आहेत. 5वीचं जे काही पुस्तक आहेत त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता. 5वीमधील जे काही घटक आहेत, धडे आहेत, ह्या धड्यांवरचे महत्त्वाचे 4-4, 5-5 प्रत्येक धड्यावरती प्रश्न मला शेअर करा. आणि प्रश्न उत्तरांसकट असं म्हणा, त्याच्यावरती सगळे जे प्रश्न आहेत उत्तरांसकट येत आहेत. प्रत्येक वर्गाचा करा. बसल्या बसल्या जेमिनी AI वरती तुम्ही थोडंसं करा. आता ॲक्च्युली तेच प्रश्न येतील, हा विषय वेगळा आहे, परंतु तुम्हाला त्या प्रश्नांसंदर्भात काही गोष्टी माहिती होतील. राहिलं मानसशास्त्र, माझे स्वतःच्या नोट्स आहेत मानसशास्त्राच्या आलेल्या आतापर्यंत सर्व ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळे इन्क्लूड आहेत. फडके प्रकाशन आहे, त्याचबरोबर इंटरनेटवरून घेतलेली माहिती आहे, 11वीचं बालविकास आहे. हे जे काही पुस्तक मी त्यात इन्क्लूड केलेले आहेत आणि मी 50 रुपयामध्ये फक्त ती PDF तुम्हाला सगळ्यांना शेअर केलेली आहे. कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी अजून तुम्ही घेऊ शकता. माझ्या ह्या जे काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली आहे, त्या लिंकला जॉईन होऊन तुम्ही ती घेऊ शकता. फक्त 50. कोणाची जर ही नसेल तर मला मागा, मी त्यांना फ्रीमध्ये देतो ती नोट्स. उर्दूवाल्यांसाठी मी फ्रीमध्ये शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे जे काय आहेत ना, ॲक्च्युली पाहिलं तुम्ही मानसशास्त्र जे मागे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्यातलेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास वेगळा न करता, इंटरनेटवर न करता, जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत ना तेच फक्त क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करा, एवढंच सांगायचं. पेपर क्रमांक 1चं हे झालं. पेपर क्रमांक 2ला सेम तेच, फक्त पेपर क्रमांक 2ला मित्रांनो तुमचा विषय एक वाढलेला आहे. तर आता पेपर क्रमांक 1ला काय झालेलं आहे, गणित आहे आणि परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये काय, तर जे परिसर अभ्यासामध्ये भूगोल आहे, त्यानंतर इतिहास आहे, नागरिकशास्त्र आणि आपलं विज्ञान आहे, थोडक्यात परिसर आहे.
पेपर क्रमांक 2ला सेम सांगितले तेच करा, फक्त त्यामध्ये समाजशास्त्र विषय वाढलेला आहे. आणि पेपर क्रमांक ज्यांचं मॅथ्स सायन्स नाही, ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांना मॅथ्स विषय आहे आणि विज्ञान विषय आहे. आता विज्ञान हे 10वीपर्यंतच आहे, तेही ह्याच पद्धतीने करा. तुम्हाला फक्त वरच्यावर पहा तुम्ही, किंवा डेमो लेक्चर असतील कुठे, किंवा तुम्ही यूट्यूबला टाका शालेय ज्ञान क्रमिक पुस्तकावर आधारित प्रश्न विज्ञानचे, ते प्रश्न येतील ते वरच्यावर फक्त आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून फास्टमध्ये स्पीड वाढून पहा. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आता राहिलेल्या 8 दिवसामध्ये 100% तुम्ही आहे ना, तुमचा स्कोर अगोदरच्या पेक्षा निश्चितपणे जास्त येणार. फक्त एक सांगतोय, हाडके सरांचं एकच म्हणणं असतं, अभ्यास होऊ नाही तर नाही होऊ, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. पेपरला निवांत म्हणजे मित्रांनो, कोणतं टेन्शन घेऊ नका. निवांत म्हणजे वेळेला उशीर करू नकाच नाही, वेळेतच जावा, लवकर जावा. आणि तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका, कारण पेपरला गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला दिसतील, क्राऊड जो आहे तो वाचताना दिसेल आणि तुम्हाला टेन्शन येईल, अरे अभ्यास करतात. काही टेन्शन घेऊ नका. हे काय तुम्हाला इथे पहिले यायचं नाही. माझं हाडके सरांचं एक वाक्य असतं कायम, की कोणतीही जी काही स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये पहिलं येणं महत्त्वाचं नसतं, अंतिम यादीत शेवटचं का होईना किंवा अंतिम यादीत आपलं नाव असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मला सांगा, टी परीक्षेत 150 पैकी 150 मार्क पाडलं आणि तुम्हाला 90च मार्क पडल्यात किंवा 91 मार्क पडल्यात, तुम्ही पास होताय. 150 वाला पण पास होणार आणि तुम्ही पण पास होणार. त्यामुळे माझं हे सांगणं आहे की कोणतीही परीक्षा राहू द्या, तुम्हाला अंतिम यादीत असणं महत्त्वाचं असतं, पहिले येणं महत्त्वाचं नाही. हे माझा फॉर्म्युला आहे, माझा फंडा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या. येणाऱ्या ज्या काही 8 दिवसामध्ये आहेत किंवा अशा पद्धतीने अभ्यास करा. आनंद घ्या अभ्यासाचा. आता तुम्ही मोबाईलवर करा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून पहा. आता जास्त फिजिकली तुम्ही अभ्यासाला वेळ दिला तर बाकीची पण काही गोष्टी आहेत त्या थोडंसं हे होतात. त्यामुळे थोडंसं तुम्ही आता ह्या 8 दिवसामध्ये कसलंही टेन्शन घेऊ नका, मस्तमध्ये रिलॅक्समध्ये अभ्यास करा. निश्चितपणे तुमचा 90+ स्कोर येऊन जाईल. ठीक आहे. तर सर्वांना मी पुन्हा एकदा येणारी जी काही टी परीक्षा आहे त्या टी परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि निश्चितपणे तुमचा स्कोर आहे तो स्कोर तुमचा 90+ येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांनी आपला हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.